पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सध्या प्रचाराचे वातावरण चांगलेच तापले असून पद्मावती सहकार नगर नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 35 मध्ये उमेदवार विकासाच्या मुद्द्यावर भर देत असल्याचं दिसतंय। निवडणूक म्हटले की आरोप प्रत्यारोप आलेच। सध्या प्रचारात आपल्याला त्याचा अनुभव येतो आहे। प्रभाग क्रमांक 35 मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी विकासाच्या मुद्द्यावर भर देत जोरदार प्रचार सुरू केला आहे। या प्रभागातील मतदारांना शिवसेनेचे उमेदवार किती प्रभावित करतात त्यावर निवडणुकीचा निकाल ठरेल हे मात्र निश्चितच आहे। शिवलाल भोसले प्रभाग क्रमांक 35 मधून धनुष्यबाणाच्या चिन्हावरती उभा आहे। मी गेल्या 5 वर्षांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 69चा नगरसेवक आहे। या वेळेला ओपनच्या जागेवरती माझी उमेदवारी काढण्यात आल्यामुळे माझ्यावर अन्याय झाला अशी भावना मनात निर्माण झाल्यामुळे मी सेनेच्या तिकिटावरती उभा आहे। मी प्रामाणिकपणे 5 वर्ष जनतेची सेवा केली, पक्षाशी इमाने इतबारे राहिलो, प्रामाणिक राहिलो, परंतु कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता सेनेत गेलो। 5 वर्ष चांगलं काम केलेलं असताना माझ्यावरती अन्याय झाला ही भावना माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या, माझ्या मतदारांच्या, माझ्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाली आणि त्या चिडीतनं मी ज्या उमेदवाराला पक्षाने माझ्या उमेदवारी दिलेली होती त्याच्या विरोधात बाणाच्या तिकिटावरती उभा राहिलो आणि इथली परिस्थिती, मी केलेलं काम, माझी अशी खात्री आहे की यावेळेला मी निश्चितपणानं निवडून येईन। या प्रभागासाठी काम करत असताना जे जे रस्ते बंद अवस्थेत आहेत किंवा डीपीच्या नकाशामध्ये मंजूर आहेत परंतु ते अस्तित्वात आलेले नाहीत ते विकसित करण्याचा मी 5 वर्षामध्ये प्रयत्न केला। सातारा रोडला शंकर महाराजांच्या समाधी जवळचा जो उड्डाण पूल आहे त्याचं काम चालू असताना आमच्या बाजूनं आंबेगावपर्यंतच्या लोकांची जी रहदारी वाढली, त्या रहदारीला पर्याय निर्माण करण्यासाठी तळजाई पठारावरील एक 40 फुटी आणि एक 60 फुटी डीपी मी जो फक्त कागदावर होता तो अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला आणि लोकांची जी आता आमच्याकडं वाहतूक वाढल्यामुळं होणारी गैरसोय आहे ती टाळण्याचा प्रयत्न केला। इथून पुढच्या काळामध्ये हा प्रभाग 35 विस्तारलेला आहे, कामं करण्याला संधी आहे, वाव आहे। याच्यामध्ये 19 झोपडपट्ट्या असून सर्वसामान्य गरीब नागरिक ज्यांचं हातावरती पोट आहे त्यांच्यासाठी काम करण्याची माझी इच्छा आहे। त्याचप्रमाणे पुण्याचं वैभव असलेली तळजाईची टेकडी आणि त्याच्या असलेलं 450 एकरांचं जे जंगल आहे ते सध्याला 100-125 कोटींचा निधी खर्च करून कॉन्क्रिटीकरणाच्या माध्यमातून पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसतोय। ही आमच्या दृष्टीनं चिंतेची बाब आहे आणि या 19 झोपडपट्ट्यांमधल्या ज्या ज्या लोकांवरती अन्याय झाला त्यांच्या बाजूने मी ठामपणे उभा राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार। गेले 2-3 महिने मतदारांपर्यंत जातोय, हात जोडतोय, परंतु त्यांनी मला माझं काम पाहून माझे विचार आणि मी माझ्या पुढच्या योजना यांचा सगळ्यांचा विचार करून मला त्यांनी स्वतःचा प्रतिनिधी म्हणून महापालिकेमध्ये निवडून पाठवावं अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो। त्याचसोबत माझ्याबरोबर असलेले माझे 3 सहकारी 4च्या 4 लोकांना तुम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये पाठवा। या प्रभागाचा विकास आणि इथल्या नागरिकांचं समाधान झाल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार, मी ज्ञानेश्वर उर्फ माऊली दारवटकर प्रभाग क्रमांक 35B मधून पद्मावती सहकार नगर या प्रभागातून मी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे। मला शिवसेनेने अधिकृत उमेदवार म्हणून धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवण्यास सांगितलेलं आहे। यापूर्वी गेले 20 वर्ष समाजकार्याचा अनुभव असलेला मी कार्यकर्ता, अनेक विविध प्रश्नांवरती यापूर्वी मी पुणे शहरामध्ये आंदोलनं उभी केली। जनतेच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करत असताना अनेक संघर्षांमधून मी जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे करत असताना कुठेतरी समाजकारण करत असताना विकासाचा रस्ता हा नेहमीच राजकारणातून जातो आणि ह्या भूमिकेतूनच मी राजकारणामध्ये येण्याचं आणि त्यातूनच निवडणूक लढवण्याचं ठरवलं। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये नगरसेवक पद हे केवळ उपभोगाची वस्तू झालेली आहे आणि सत्तेचा संबंध हा सेवेशी न राहता तो केवळ उपभोगाची वस्तू म्हणून वापरण्यात येतो। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आमच्या प्रभागामध्ये
माझ्या समोर असलेले जे विद्यमान नगरसेवक आहेत यांनी त्यांचा कालखंड जो आहे तो सुमारे 25 वर्षाचा कालखंड आत्तापर्यंत घालवलेला आहे। या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये जनतेच्या मूलभूत सोयी सुविधांपेक्षाही वेगवेगळ्या आणि विचित्र कल्पना राबवून त्या कल्पनांवरती महानगरपालिकेचा कोट्यवधी रुपयांचा खर्च ह्या सर्वांनी केला। त्यातून सामान्य जनतेची प्रश्नांची सोडवणूक होण्यापेक्षा ते अधिक अडचणीत येत गेले। आज आव्हान करावंसं वाटतं की आमच्यासारख्या सामाजिक चळवळीत काम करणारे कार्यकर्ते राजकारणात येऊ इच्छित असतील तर जनतेने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती आम्ही निवडणूक लढवत आहोत। माझ्यासहित माझ्या सर्व चारही सहकारी उमेदवारांना मतदान करून आणि धनुष्यबाणाच्या चिन्हापुढचं बटन दाबून आपण आम्हाला सर्वांना विजयी करावं असं मी नम्रतेचं आव्हान आपलं। नमस्कार, मी प्रथम हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंना वंदन करते। मी पूजा सचिन देडे, प्रभाग क्रमांक 35 अनुसूचित महिला जाती गटातून शिवसेनेकडून अधिकृत उमेदवार आहे। मी तळजाई वसाहतीमध्ये राहते, त्यामुळे आज त्या तळजाई वसाहतीमध्ये खूप काही अडचणी आहेत त्या सोडवायच्या आहेत। ह्यावेळेस मी तळजाईमध्ये पूर्णपणे प्रचार केला, तो भाजप पक्षाचा केला। भाजप पक्षाने आमच्यासोबत दगाबाजी केली, ऐनवेळी आमचं तिकीट कट करण्यात आले, पण तरीही आम्ही इथे थांबलो नाहीत। आम्ही ऐनवेळी शिवसेनेचा झेंडा हातात घेतलेला आहे, ते पण जनतेसाठी आम्हाला लढायचं आहे। तिथं कोणत्याही गोष्टीची सुविधा उपलब्ध नाही। माझे पती सचिन मारुती देडे हे गेल्या 10-12 वर्षापासून समाजासाठी कार्यरत काम करत आहेत। त्यांनी प्रत्येक गोष्टीचा तिथे आढावा घेतला आहे। त्यांना समाजाची बांधिलकी आहे आणि मलाही बांधिलकी आहे, त्यामुळे तिथं पूर्णपणे सुधारणा करायची आहे। तिथं तळजाई वसाहतीमध्ये काय फक्त घराणेशाही बंडखोरी आहे, तिथे सुधारणा करायची आहे। फक्त मी नाही तर माझी मिसेस आणि आता नवीनच सुनबाई, आता सुनबाई आले, लेक झाला, थोड्या दिवसांनी मग नातू, 5 वर्षातून लगेच नातू तयार होईल, तर ते आपल्याला थांबवायचं आहे। आपल्याला नवीन संधी तिथं उपलब्ध करायची आहे। नागरिकही खूप त्रस्त झालेले आहेत तिथं। माझ्या म्हणण्यानुसार नगरसेवक म्हणजे नागरिकांचा सेवक, पण तिथे तसं नाही। तिथे नगरसेवक म्हणजे मालक, साहेब, कोणतेही काम असेल तर साहेबांना साहेब म्हणायचं, पण ते साहेब काही चेहरे बघून कामं करतात। तिथे एका घरामध्ये 4 जण असेल तर त्या 4घांना नोकरी, पण मग बाकीच्या लोकांनी काय करायचं? तिथं जनतेला कोणतीही सुविधा उपलब्ध नाहीत। तिथं महिला फक्त धुणी भांडी करतात आणि पुरुष नेत्यांच्या मागे फिरणार। त्यामुळे तिथे आम्हाला सुधारणा करायचं आहे। तळजाई वसाहत सुधारायची आहे, तिथं नवीन चेहऱ्याला संधी द्यावी अशी मी नागरिकांना विनंती करते। तसेच ह्या वेळेस प्रभाग क्रमांक 35 मध्ये जर परिवर्तन करायचं असेल तर मी नागरिकांना एक विनंती करते, आम्ही 4 उमेदवार आहोत, त्यांना धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा। श्रुती श्रीकांत नाझीरकर गेले 20 वर्ष सहकार नगरच्या भागात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे। माझे मिस्टर श्रीकांत नाझीरकर हे तर भारतीय जनता पार्टीचा झेंडा वयाच्या 15 वर्षापासून हातात घेऊन फिरत आहेत, पण गेले 4 टर्म आम्ही कार्यक्षम असताना दोघंही आम्हाला डावललं गेलं। 3ऱ्या वेळेला मला तिकीट डावललं गेलं, त्यामुळे मी बंडाचा निशाणा हातात घेऊन शिवसेनेची उमेदवारी घेतली। मी शिवसेनेतर्फे प्रभाग 35 मध्ये खुला गट क महिलांच्या तर्फे उभी आहे। प्राधान्याने मी महिला बऱ्याच अडचणीतून गेल्यामुळे मी महिलांसाठी जास्त काम करणार आहे। माझ्या मताने महिला आता सक्षम आहेत, त्यांना सक्षम करण्याची गरज नाही, परंतु ज्या महिलांना अजिबातच उद्योग नाहीत किंवा काही नाही अशा ज्या आमच्या 19 वस्त्या विभागात आहेत त्या महिलांना बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय निर्माण करून देण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि रिलाइज पाळणाघर महिलांच्या मुलांसाठी मला एक इथे प्रभाग 35 मध्ये ठेवायचं आहे आणि त्याच माध्यमातून मग महिलांनाही रोजगार पण मिळेल असं एक इंटेन्शन आहे। आणि सहकार नगरच्या भागात संपूर्ण सुशिक्षित एरिया असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक जास्त आहेत। MSCBचं बिल किंवा वीज बिल किंवा त्यांच्या बँकेतून पैसे काढणे ह्यासाठी एक हेल्पलाईन चालू करायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आत्ता DP आहे त्या DPमध्ये सहकार म्हणजे सिंहगड रोडची वाहतूक कमी व्हावी यासाठी सहकार नगरच्या भागात एक बोगदा तयार
करून ती वाहतूक सारंग सोसायटीमधून वळवायची असा एक डीपीचा प्लॅन आहे। डीपीमध्ये आम्ही 5,000 लोकांच्या सह्या घेऊन तो डीपी मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवला की 35 मधील सर्व नागरिकांना बंधू भगिनींना विनंती करेल की शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आम्ही 4घही उमेदवार उभे आहोत, तर आम्हाला प्रचंड मताधिक्याने तुम्ही विजयी करा, जेणेकरून परवा 35 मध्ये भगवं वादळ येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे।